तर आज मी बनवणार आहे मँगो मिल्कशेक। त्यासाठी हे बघा, इथे मी आंब्याचं हे असं आतलं पूर्ण गर काढून ठेवलेला आणि अगदी हेवी होऊ नये किंवा हे गरम असतो आंबा, तर यासाठी मी इथे हे भिजत लावलेलं आहे। आपल्याला गरमीच्या दिवसामध्ये सब्जा घेतल्यानंतर पोटाला थंडावा मिळतो, तर हे मी दुधामध्ये भिजत लावलेलं आहे। तर रात्रभर भिजून मी घेतलेला आहे हा सब्जा। याचा वापर इथे करणार आहे। गरजेनुसार आपण दुधाचा वापर करणार आहे। ते इथे आता मला हवं तेवढंच मी इथे जेवढा प्रमाणामध्ये मला 2 ग्लास करायचं आहे तेवढ्या प्रमाणामध्ये मी इथे हे काढून घेणार आहे गर एका भांड्यामध्ये। इथे ब्लेंडरचा वापर करायचा आहे। यामध्ये करायचा आहे आपल्याला दुधाचा वापर। तर थंडगार साय काढलेलं दूध मी इथे घेणार आहे। तर हे बघा, साय काढलेलं दूध घेतलेलं आहे मी। तर हे दूध आपल्याला तुम्हाला किती प्रमाणात करायचं आहे त्यानुसार आपल्याला घ्यायचं आहे। तर बघा, इथे आपलं छान मिक्स झालेलं आहे। इथे 2 ग्लास मध्ये आपल्याला तयार करायचं आहे। आईस्क्रीमचा पण मी इथे थोडासा वापर करणार आहे। तर सर्वात आधी तर आपल्याला 2 ग्लासांमध्ये मिल्क आणि मँगो पल्प आपण एकत्र केलेला आहे, तो आपल्याला ग्लासमध्ये टाकून घ्यायचा आहे। हा मँगो मिल्कशेक अतिशय छान लागतो। या पद्धतीने एखाद्या वेळेला नक्की करून बघा। बघा, मी अंदाजी मँगोचा पल्प काढलेला होता, तर अगदी बरोबर झालेला आहे, कारण या आधी सुद्धा मी हा करून बघितलेला आहे। अतिशय छान होतो। तर ह्या पद्धतीने करून बघा। पिकलेला मस्त आंबा आहे। यामध्ये आपण साखरेचा अजिबात गोडाचा वापर केलेला नाही। फक्त आता व्हॅनिला जे आईस्क्रीम टाकणार आहोत, तर हे सुद्धा तुमच्या आवडीवरतीच आहे, अगदी ऑप्शनल आहे। तुम्ही टाका किंवा नका टाकू, पण टाकली तर छान लागतं। तर ह्या पद्धतीने नक्की करून बघा। आईस्क्रीम पण मी खूप जास्त टाकणार नाहीये, तुम्ही ग्लासेस बघा अगदी भरलेले आहेत आपले। तर ह्या पद्धतीने नक्की करून बघा, खूप छान मिल्कशेक लागतो। मी आधी करून बघितलेला आहे। दिसायला तर एवढा छान दिसतोच मंडळी, पण खायला सुद्धा अतिशय छान आहे। तर ह्या पद्धतीने नक्की करून बघा। तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट जरूर करा।